यापुढची बातमी वाल्मिक कराडशी संबंधित। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली गेली होती असा खळबळजनक दावा निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केलाय। त्यामुळे आकाची सुपारी नेमकी दिली कुणी अशी चर्चा सुरू झाली आहे। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। म्हणजे एवढं पाप होणार नाही, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला। बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी, राख माफिया, वाळू माफिया आणि दहशतीची काळी बाजू राज्यासमोर आली। त्यातच बीड जिल्ह्यात आका या नावानं कुप्रसिद्ध असलेल्या वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी कोट्यवधींची ऑफर दिल्याचा दावा कासलेंनी केलाय। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी कुणी दिली होती असा प्रश्न यानंतर निर्माण झाला। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। म्हणजे एवढं पाप होणार नाही, आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात। म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला। आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहे। रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागामध्ये पोलीस निरीक्षक होते। एका प्रकरणात त्यांच्यावर नुकतीच निलंबनाची कारवाई केली गेली। निलंबनानंतर त्यांनी सोशल मीडियातनं एका पाठोपाठ एक सनसनाटी आरोपांची मालिका सुरू केली आहे। मात्र कासलेंनी आता वाल्मिक कराडच्या एन्काउंटर संदर्भात केलेल्या गौप्यस्फोटामुळे बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय। रणजित कासलेंच्या एन्काउंटरच्या दाव्यानंतर आधीच्या काही घटनाही चर्चेत आल्या। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024ला एन्काउंटर झाला आणि लैंगिक अत्याचार करून हत्या करणारा आरोपी विशाल गवळीनं 13 एप्रिल 2025ला तळोजा कारागृहात आत्महत्या केली। एन्काउंटर आणि आत्महत्येच्या दोनही घटनांवरनं विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यातच रणजित कासलेनं वाल्मिक कराडच्या एन्काउंटर संदर्भात दावा केल्यामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।